मराठी माणसाला मुंबईमध्ये घर घेण्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये झुंपली। तर गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये, तुला दाखवतो, शंभूराज देसाई यांचा अनिल परब यांना प्रत्युत्तर। निशिकांत दुबेंच्या मुंबईतल्या घरावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ। दुबेसारखे लोक मुंबईमध्ये घर घेतात, घराचं भाडं घेतात, पण इथे राहत नाहीत। याच मुंबईमध्ये मराठी माणसाला मुंबईमध्ये घर नाही। सचिन अहिर यांची विधान परिषदेत निशिकांत दुबेंवर टीका। महाराष्ट्राच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईमध्ये अलिशान फ्लॅट। खारा पश्चिमेमधील झुलेलाल अपार्टमेंटमध्ये निशिकांत दुबेचा फ्लॅट। 2009 मध्ये भाजपच्या दुबेनं मुंबईत खरेदी केलेला अलिशान फ्लॅट। दुबेनं मुंबईमधील फ्लॅट सध्या भाड्यानं दिल्याची माहिती। 21 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुबेला महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा निशिकांत दुबेंना इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावर होते। दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेवर सामंतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन बीएमसीसह सर्व पालिका लढवाव्यात असा लोकांचा दबाव आहे। पालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे। संजय राऊतांचं वक्तव्य। मोहन भागवतांनी केलेल्या निवृत्तीच्या वक्तव्यावरून राऊतांनी प्रतिक्रिया दिली। 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो, असं मोहन भागवत यांनी काल म्हटलं होतं। मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभसंकेत। शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितल्यानंतर राऊतांचं विधान। मारहाण प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये अद्याप तक्रार दाखल नाही। मारहाण झालेली व्यक्ती तक्रार करण्यासाठी इच्छुक नाही अशी माहिती। आमदार आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना उद्धव साहेबांची भीती होती। आमदार शिंदेंचं ऐकत नाहीत की त्यांना पाठिंबा हे फडणवीसांनी ओळखावं। संजय गायकवाड यांच्या मारहाण प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचा निशाणा। प्रस्तावित जनसुरक्षा कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल सादर। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये अहवाल मांडला। जनसुरक्षा विधेयकावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। समरजित घाटगे भाजपच्या वाटेवर। पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। मुंबईमध्ये नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची देखील भेट घेतली होती। पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर। थोपटेंनंतर आता संजय जगताप भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। संजय जगताप पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलीची विवस्त्र तपासणी। शहापूरमधल्या आरएस दमानिया शाळेमधला धक्कादायक प्रकार। पॉक्सो कायद्याअंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक। शहापूर प्रकरणावरून शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक। मुख्याध्यापिका हैवान आहेत का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल। दरम्यान कडक कारवाई केली जाणार, महाजनांचं सभागृहामध्ये आश्वासन। बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा चौथा दिवस। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला मनसेचा पाठिंबा। मनसेचे बाळा नांदगावकर पदयात्रेमध्ये सहभागी होणार। सांगलीच्या मिरजमध्ये पंजाबी तरुणांनी दाखवला मराठी बाणा। मी महाराष्ट्रामध्ये राहणारा पंजाबी, मी मराठीतच बोलतो। मिरजमधील दलजीत सिंग रामगडिया यांनी मराठीचा अभिमान असल्याचे पोस्टर झळकावले। नाशिक शहरामधील रस्त्यांची दुरावस्था। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सेल्फी विथ खड्डा आंदोलनाचा इशारा। रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, पाल या नद्यांना पूर। ड्रोनच्या सहाय्याने गडचिरोलीमधील पूरस्थिती टिपण्यात आली आहे। पुरामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलाय। चंद्रपूर जिल्ह्याला वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित। गोसेखुर्दमधील विसर्गामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढली। वैनगंगेला आलेल्या पुराचे ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य। मुसळधार पावसामुळे माहूरच्या डोंगरामधील धबधबे प्रवाहित। माहूरमधील शेख फरीदाबाद धबधबा प्रवाहित झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामधील 7 धरणं 100% तर अनेक धरणं ही निम्म्यापेक्षा जास्त भरली। नाशिकची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात 60% पाणीसाठा। जळगाव जिल्ह्यामधील हतनूर धरणामधून विसर्ग सुरू। 6 दरवाजांमधून 6000 क्युसेक्सना तापी नदीमध्ये विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सोलापूर जिल्ह्यामधील उजनी धरण 92% भरलं। धरणामधून भीमा नदीमध्ये 15000 क्युसेक्सना विसर्ग सुरू। पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी उजनीचं पाणी वरदान।
भंडारा जिल्ह्यामधील चूलबंधा नदीला पूर. गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पूर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळकरांची तहान भागवणारा निळवणा प्रकल्प ओव्हरफ्लो. जिल्ह्यामध्ये आठवड्यापासून पावसाच्या सरी. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात. भंडाऱ्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. पूर आलेल्या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, पाल, गोदावरी आणि कठाणी या नद्यांची पूरस्थिती अद्यापही कायम. जिल्ह्यामधील 22 मार्ग पूरस्थितीमुळे बंद. चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराचं संकट कायम. जिल्ह्यामधील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून पूर ओसरत असला तरी 2 राष्ट्रीय महामार्गांसह 16 मार्ग बंद. पुराचा 10 तालुक्यांमधील मार्गांना फटका. चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरी तालुक्यामधील आहेर नवरगाव या गावात पुराचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात. नागरिकांना दिलासा. गावामधील चिखल परिसरात भरतो आणि त्यामुळे गावातला या परिसरामध्ये मोठा बाजार भरत असतो. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला. नाशिक शहरामधील रामकुंड परिसरामध्ये जनजीवन पूर्वपदावर. भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीचं पाणी 2 फुटांनी ओसरलं. जिल्ह्यामधील 80 रस्ते वाहतुकीसाठी खुले. पूरस्थिती नियंत्रणामध्ये असल्याची प्रशासनाची माहिती. गोंदियाच्या देवरी, काकोडी, चिचगड या मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेला. काकोडी चिचगड रस्त्यावरील वाहतूक बंद. तालुक्याशी संपर्क तुटला. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची उसंत. पाऊस कमी झाल्यामुळे गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी केला. पूरस्थिती हळूहळू नियंत्रणामध्ये. कोल्हापूरमधील नृसिंहवाडी मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली. पंचगंगा आणि कृष्णा नदीमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा 8 गावांना फटका. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर. सध्या ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग बंद. अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची